नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात जास्त प्रोटीन असलेला सी फूड म्हणजे कोळंबी. आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स राईस आणि प्रॉन्स करी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि साफ करून घ्यायची आहे. कोळंबी साफ करताना कोळंबीच्या दोन्हीकडची टोकं म्हणजेच कोळंबीच्या डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मधलं कव्हर सुद्धा काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कोळंबीमध्ये जो दोरा असतो, काळ्या रंगाचा दोरा असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कोळंबी आपल्याला साफ करून घ्यायची आहे. सर्व कोळंबी साफ करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता आपण कोळंबी फ्राय करणार आहोत. कोळंबी फ्राय करण्यासाठी आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यावर हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सर्व कोळंबीला लावून घ्यायचं आहे. आता सर्व कोळंबीला मिश्रण लावून झालेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करायला घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे आणि सर्व कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एका बाजूने कोळंबी फ्राय होण्यासाठी साधारण 2 मिनिटं लागतील. एका बाजूने कोळंबी फ्राय झाल्यानंतर चिमट्याच्या साहाय्याने कोळंबी उलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने कोळंबी फ्राय झाल्यानंतर आपल्याला तव्यावर झाकण ठेवून कोळंबी 2 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. दोन मिनिटानंतर आपल्याला तव्यावरचं झाकण काढायचं आहे. आता आपला प्रॉन्स फ्राय तयार आहे. आता आपण कोळंबी भात बनवणार आहोत. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालून परतवून घ्यायचा आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. सर्व परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत.
इथे मी 1 चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साफ केलेली कोळंबी आणि राईस घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कोलम राईस वापरलेला आहे. कोलम राईस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. कोळंबी आणि राईस मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला की कुकरचं झाकण काढून त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता आपला कोळंबी भात तयार झालेला आहे. आता आपण प्रॉन्स करी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेणार आहे. प्रॉन्स करी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये खडा मसाला आणि मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालून परतवून घेणार आहे. सर्व परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साफ केलेली कोळंबी, कट केलेला बटाटा, शेवग्याची शेंग आणि कट केलेला वांगा आणि कच्चा टोमॅटो घालून मिक्स करून घ्यायचा आहे. प्रॉन्स करी मी वाफेवर शिजवून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर झाकणातील पाणी आपल्याला पातेल्यामध्ये ओतून पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ओतून आपल्याला प्रॉन्स करी शिजवून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम हीटवर आपल्याला प्रॉन्स करी शिजवून घ्यायची आहे. कालवणाला मस्त उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओलं खोवलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे. आता आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.